6 पैकी 2 खासदारांनी आपली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे सहीच केली नसल्याचं समोर येतंय। त्यामुळे ते खासदार उद्याच्या बैठकीला येतील असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप उद्याच्या बैठकीमध्ये किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंची शिवसेना पुढील भूमिका मांडणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेसोबत 6 खासदार नाहीत। ठाकरे सेनेला हा विश्वास आहे अशी सध्या सूत्रांकडून माहिती मिळते। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, पुन्हा आणखी एक नवा ट्विस्ट या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये येताना दिसतोय, काय नेमकं घडतंय या खासदारांच्या बाबतीत? आपण दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं अधिकृतपणे हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय, तर त्यामागची अधिकृत माहिती समजा एक पत्र असेल किंवा सह्यांचा कागद असेल, या सगळ्या संदर्भात दोन्ही बाजूंना जेव्हा आपण नेत्यांना विचारलं तेव्हा शिंदे शिवसेनेचं म्हणणं आहे की तांत्रिक बाबी होत्या, त्या पूर्ण झाल्यानंतर अधिकृतरित्या हे सगळं जाहीर केलं जाईल आणि 6च्या 6 खासदारांचा एक वेगळा गट तयार झाला आणि तो शिंदे शिवसेनेमध्ये विलीन होईल। मात्र दुसरीकडे ठाकरे शिवसेनेच्या काही नेत्यांना विश्वास आहे की उद्या जो व्हीप जारी केलेला आहे त्यामध्ये 6 पैकी काही खासदार हे उपस्थित राहतील आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर जे आहे ते अयशस्वी होईल। आता यामध्ये अधिकृतरित्या अजूनही ते सांगत नाहीत, फक्त चर्चा आहेत की उद्याच्या बैठकीला काही खासदार 6 मधले हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येतील आणि त्यामुळे कुठलाही खासदार, जो खासदार नॉट रिचेबल आहे किंवा जो खासदार अनुपस्थित मागच्या बैठकीला राहिला होता, त्यांच्याबद्दल कुठलेही वक्तव्य करू नका असं पक्षाकडनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये 2 खासदारांनी सह्या केल्या नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना विश्वास आहे आणि ते खासदार आपल्या सोबत आहेत असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे उद्याची जी बैठक आहे, जी व्हीप जारी केलेला आहे, त्या बैठकीमध्ये कदाचित ते खासदार येतील असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र दोन्ही बाजूंनी आपण विचार केला तर अधिकृतरित्या हे 6 खासदारांपैकी कुठला खासदार कोणत्या सोबत आहे हे अजूनही समोर आलेलं नाही आणि त्यामुळे निश्चितपणे त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी ही साशंकता सध्या उपस्थित होते आहे आणि त्यामुळे नेमकं काय घडतं हे उद्याच्या बैठकीत कळेल। तूर्त धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल।